नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे तर आजची मोठी खुश खबर. आताच्या घडीची मोठी बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार हा आर्थिक लाभ. शासन निर्णय निर्गमित. या संदर्भात चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची मोठी खुशखबरयुक्त बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार हा आर्थिक लाभ. आर्थिक लाभाच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कोणता आर्थिक लाभ मिळणार आहे, कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे, उपरोक्त सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण. मित्रांनो, राज्यातील शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना खाली वैद्यकीय लाभ देण्याबाबत शिक्षण संचालय यांच्या मार्फत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांच्या मार्फत दिनांक 5 मार्च 2026 रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील सर्व जिल्हा परिषद तसेच खाजगी 100% अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करून कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या अनुषंगाने या संदर्भातील प्रस्तावात आरोग्य विभागाकडे सादर करण्यात आला असता आरोग्य विभागाकडून सदर योजनेस मान्यता देण्यात आली आहे आणि या योजनेमध्ये शुभ्र शिधापत्रिका धारकास राज्याच्या सर्व आदिवासी नागरिकांना योजना अधिक अंगीकृत रुग्णालयामध्ये विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य तसेच आयुष्यमान भारत पंतप्रधान मंत्री योजनेच्या अंतर्गत जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयाचे आरोग्य संरक्षण अनुदेय असणार आहे. या लाभामध्ये राज्यातील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांचा समावेश असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे आणि त्यामुळे आता राज्यातील 100% अनुदानित शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना हा लाभ प्राप्त होणार आहे आणि 5 लाख रुपयापर्यंत लाभ प्राप्त होणारा हाच तो शासन निर्णय. मी स्क्रॉल करतो आहे, हा आपण आरामाने स्क्रॉल करून वाचून घेणे. या शासन निर्णयानुसार आता मान्यता प्राप्त झाली असून त्याचा लाभ मिळणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे.